खामोश है सरकार, अवाम किससे मांगे जवाब। कौन है बेजुबानों की आवाज, क्यों भयभीत है महिलाएं अपने ही आंगन में। शिक्षा के बाजार में क्यों बिक रहे हैं जवान चेहरे, क्यों भूखा है मेहनत कश किसान। सदे हुए हाथ किससे मांगे काम, एक ही जवाब, उठे समूह की आवाज। हम बनेंगे इसकी परवाज, आवाज आवाज इंडिया टीवी में मैं ओमराज सरदार आप सभी का स्वागत करता हूं। आवाज इंडिया टीवी चैनल आवाज आपकी इस प्रोग्राम के जरिए उन लोगों के बीच जाकर उनकी आवाज में अपनी आवाज मिलाता है जो वाकई अपने हकों के लिए लड़ रहे हैं। ये वो लोग हैं जिनकी आवाज बिल्कुल भी सुनी नहीं जाती है। आवाज इंडिया टीवी चैनल आवाज आपकी इस प्रोग्राम के जरिए उन्हीं की आवाज को बुलंद करता है। आज हम लोग नागपुर के संविधान चौक में है और संविधान चौक में आईटेक यूनियन के तहत ये काफी सारे लोग यहाँ पे इकट्ठा हुए हैं अपनी अपनी मांगों को लेके। ये सारे लोगों का पोस्ट मददनीश के नाम मददनीश की पोस्ट है इन लोगों की, और इनका कहना यह है कि इन्हें कम से कम चपरासी का दर्जा दिया जाए। साथ ही साथ इनकी मांगे ये भी है कि इनसे काफ़ी सारा काम किया जाता है, वो काम उनसे उतना नहीं लिया जाना चाहिए। काफ़ी सारा काम करने के बावजूद भी इन्हें सैलरी काफ़ी कम मिलती है। आइए यहाँ के लोगों से बातचीत करके जानते हैं उनकी कौन कौन सी मांगे हैं और किस तरह की मांगे वो सरकार से करना चाहते हैं और क्या वो मांगे उनकी जायज़ है, उनसे बातचीत करके जानते हैं। तो सर, सबसे पहले मैं आपसे जानना चाहूँगा कि आईटेक यूनियन के तहत ये सारे लोग यहाँ पे एकत्रित हुए, इसकी क्या वजह है और आप लोगों की मांगे क्या क्या है? सबसे पहली बात यह है कि महाराष्ट्र राज्य शालेय पोषणाहार कर्मचारी यूनियन जो हमारे देश भर में काम करती है, स्टेट में काम करती है, जो मिड डे मील वर्कर है, जो मध्याह्न भोजन पकाने वाले कर्मचारी है, इनको सरकार जो मानधन तय की है वो मानधन इनको नहीं मिलता है। 5 तारीख के अंदर इनको मानधन देना चाहिए, लेकिन ये मानधन 5 तारीख नहीं 6 महीने के बाद मिलता है। और अभी जो सेशन चालू हुआ है स्कूलों का, तब से लेकर आज तक इन लोगों को मानधन के नाम पर जो 1000 रुपया मिलना चाहिए वो मानधन अभी तक मिला नहीं है। इस प्रमुख मांग को लेकर आज हम लोग ये धरना कार्यक्रम आज आयोजित किए। हम लोग तो हमारी मांग सरकार से है कि हम 10-12 साल से ये खिचड़ी पकाने का काम स्कूलों में कर रहे हैं बड़ी प्रामाणिकता से, और जो फुल डे हम लोग काम करते हैं। सवेरे स्कूल खोलने से लेके, स्कूल की साफ सफाई से लेके, तो बच्चों का खाना पकाने से लेके, तो शाम को स्कूल बंद करके ये सारा काम हम लोग करते हैं। हमारा सरकार से कहना है कि हमको उन स्कूलों में चपरासी कम कुक ये पद पर रखा जाए और हमको वेतन श्रेणी दी जाए। हमको चपरासी का वेतन का जो स्केल होता है, कम से कम मिनिमम 10,000 रुपये हमको महीने का मानधन सरकार ने देना चाहिए। ये प्रमुख हमारी सरकार से मांग है। तो अभी ये सारे महिलाएं ये किस पद पे है? ये सारी महिलाएं स्कूलों में स्वयंपाकी और मददनीश यानी कुक करने वाली और उनको हेल्पर करके करने वाली, ऐसी सारी महिलाएं हैं। इसमें पुरुष भी है, महिलाएं भी है, दोनों कर्मचारी इस योजना में काम करते हैं। आईटेक के तहत, आईटेक एसोसिएशन के तहत ये सारे लोग यहाँ पे इकट्ठा हुए हैं, ये सारे लोग यहाँ पे एकत्रित हुए हैं अपनी मांगों को लेकर। जब से स्कूल शुरू हुई तब से अभी तक इन्हें किसी भी तरह का कोई भी मानधन नहीं मिला है। तो इनका सीधा सीधा कहना यह है कि आने वाली 5 तारीख के पहले इनका जो वेतन है वो इन्हें मिल जाना चाहिए। साथ ही साथ इन्हें वेतन काफ़ी कम मिलता है, तो उस वेतन में भी बढ़ोतरी होनी चाहिए और इनकी जो भी मांगे हैं वो पूरी होनी चाहिए। इन्हें जो हेल्पर का दर्जा दिया जा रहा है तो इन्हें एक कुक बनाना चाहिए, क्योंकि सारे काम स्कूल के यही लोग करते हैं, फिर भी इनके साथ ये अन्याय होता है। और भी लोगों से बातचीत करके जानते हैं। मी कैलास गरडे बोलतो। आयटेक मार्फत मी युनियनचं काम करतो, शालेय पोषणाहार मार्फत। माझं म्हणणं असं आहे की जेव्हा शाळा चालू झाली तर पहिला बायाला 50 पैसे मिळत होते। जेव्हा सरकारनं यांचे मानधन वाढवलं, 2000 म्हणून याचे मानधन वाढवलं, तर जे गाव जे समिती आहे त्या समितीने त्याचे मानधन वाटप करून दिलं आहे। 1000 रुपये शाळा वेतन समितीला का हक्क आहे ते वाटप करून द्यायचा। आणि आम्हाला बँक खातं मागितलं, या बायाला बँक खाते दिल्यावरही यायला 6-6 महिने यायला पैसा मिळत नाही, तर मग या बाईनं घर कसं चालवायचं का? हा प्रश्न यांच्या पुढे मोठा टिक्कीचा पडला आहे। असं काही दुसरी गोष्ट, शाळा व्यवस्था समिती आपली मनमानी करून राहिली। त्याच्यामध्ये शाळा व्यवस्था समितीमध्ये काही राजकीय लोक हे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतात आणि या बाईले काढा, त्या बाईले लावा, त्या बाईले काढा, त्या बाईले लावा। मला एक सांगा, त्या बाईने 50 पैशापर्यंत जो परिश्रम केला आहे तो परिश्रम दुसऱ्या बायाला शाळा व्यवस्थापन देऊन राहिली। इथं सांगा, शाळा व्यवस्था समितीला हे हक्क आहे का? हे हक्क आम्हाला सांगा तुम्ही, तसा GR सांगा की या बाईचा मालक कोण आहे, कोणी येते कोणी काढते, हे बाई नाही पाहिजे, ते बाई नाही पाहिजे। म्हणजे मला हे सांगा, हे यांच्या घरचं लागलं का शाळा? याची घरची शाळा आहे का? काही जे म्हणलं ते शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळेतले हेडमास्टर हे स्वतः तांदूळ विकतात, जिरा राई हे घरी देतात ना, आमच्या बायावर हा आरोप लावतात। तर मला एक सांगा, हे जे आरोप लावतात यानं सिद्ध करावा। आणि आमचे बाई परिपूर्ण 10 वाजेपासून 5 वाजेपर्यंत शाळेमध्ये काम करते, तरी पण आमच्या बाईवर आरोप लावतात।
हेडमास्टर केव्हा 10 वाजे येते, मग त्याच्यानंतर 2 वाजे 3 वाजे चालला जाते. मग मला सांगा 2 वाजे 3 वाजे चालला हे का त्याची ड्युटी आहे का? शाळा व्यवस्थापन समिती कोणतं काम कोणतं आहे की शाळा व्यवस्थापन समिती हे पाहायचं आहे मुलाला शिक्षा मिळते किंवा नाही मिळत, शिक्षक वेळेवर येतात किंवा नाही. पण ते आपले हे कामं सोडून बायच्याच मागं लागलेत. म्हणजे या बायला सोडा त्या बायला, म्हणजे हे हक्क त्याला आहेत का? आणि काहून कमी तर 1000 रुपयात बायला पडत नाही. जेव्हा मंत्री विधानसभेत त्याला 50 रुपये 50 रुपये 100 रुपये 1 कप चहा पितं, मग सांगा 30 रुपयामध्ये या बायला का परवडते? काय ह्या बाया काढतात? ह्या बायला असं वाटतं की आज ना उद्या आमचा हक्क आम्हाला मिळेल, पण सरकार आम्हाला हक्क देऊन राहिली. आम्हाला हक्क मिळाला नाही, आम्ही रस्त्यावर उतरू, जेलभर आंदोलन करू, जे आम्हाला वाटेल ते करू, पण आम्हाला हक्क आम्ही आमचा हक्क घेऊन. तो स्थिति कुछ ऐसी है कि कहीं तो भी एक तरफ भारत सरकार ये कहती है कि 10 और 12 रुपए में खाना मिल जाता, तो उस आदमी का परिवार कितने रुपए में चलना चाहिए? इन लोगों को सिर्फ और सिर्फ 1000 रुपए वेतन मिल रहा है, और वो भी पिछले कई महीनों से इन्हें वो वेतन भी नहीं मिला. तो ऐसी स्थिति में इन लोगों ने क्या करना चाहिए? माझं नाव प्रभा गिरारे आहे. प्रभा रामधन गिरारे, हिंगणा तालुक्यातून बोलते. आमच्या शाळेत मी सकाळी 7 वाजतापासून माझे मिस्टर आणि मी दोघंजण खिचडी शिजवण्याचं काम करतो. सकाळी 7 वाजतापासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत काम करतो. तरी 1500 रुपये माझ्या मिस्टरांना मिळते, 1500 रुपये मला मिळते. तेही आम्हाला एप्रिल महिन्यापासून पेमेंट मिळाला नाही आहे. 1 रुपया शिक्षकाकडून इकडून तिकडून चंदा करून सरांनी आम्ही घर चालवत आहे. पुढ पिढीनं पूर्ण घर गेलं, त्यामुळे बी आम्हाला इतकी तंगी आलेली आहे. तरी सरकारनं आम्हाला 1 रुपयाची मदत केली नाही. आणि इतका तंगी आहे, इतकी महागाई वाढली, तरी पण आम्हाला 1 रुपयाचा कोणा सहारा केलेला नाही आहे. आणि आम्हाला कमी से कमी 10,000 रुपये मंथली पेमेंट दिला पाहिजे, महिन्याचा पगार दिला पाहिजे. आम्ही इतका मेहनत करतो, सकाळपासून संध्याकाळीपर्यंत साफसफाई, तांदूळ निवडणं, स्वयंपाक करणं, जाग्यावर वाटप करायला सांगतात, जाग्यावर वाटप करणं, वरण भात शिजवायला लावतात, वरण भात शिजवून सणान सगळं स्वयंपाक करून मुलाला खाऊ घालून साफसफाई करून 5:30 वाजेपर्यंत आम्ही तिथे शाळेमध्ये राहतो. आणि शिक्षक लोक 11 वाजता येतात तर 5 वाजता जातात, तरी पण त्यांचे 40-50 हजार रुपये पगार आहे. आणि आम्ही एवढा सकाळ 7 वाजतापासून कामं करतो, तरी आम्हाला 1000 रुपये 1500 रुपयामध्ये काम करावं लागते. महागाई इतकी झालेली आहे. शिक्षणाला मुलांचे शिक्षण असते, आमच्या घरी खर्चाला पैसा लागतो, तरी 6-6 महिने पेमेंट नाही मिळत. तर आम्ही चपराशी लोकांच्या 19, 20, 15 हजार रुपये पेमेंट आहे. कमीत कमी आम्हाला 10,000 तरी पेमेंट दिला पाहिजे. नाही आम्हाला पगार मिळत नाही आम्हाला काही, तर आम्ही कसं जगवावं? भारत सरकारनं एवढा मोठा हे करून ठेवलेलं आहे की तुम्ही लोक पोषण आहार शिजवा, चारा करा, सगळं जाग्यावर वाटप करा, भांडे घासा, सारे कामं करून सनन भी आम्हाला काहीच 1 रुपयाचा आधार नाही आहे. आम्ही कसं करायचं आम्हाला काही समजत नाही. तो इनके कहने के हिसाब से इनसे बहुत सारे काम किए जाते हैं, बर्तन मांजे जाते हैं, पूरा खाना पकाया जाता है, उन बच्चों को खिलाने का काम भी इन्हीं के ऊपर होता है. फिर भी इनका वेतन काफ़ी कम होता है. इनका वेतन इनके कहने के हिसाब से सिर्फ 1500 रुपये, जो कि इतने काम के लिए इनका वेतन कम से कम 10,000 होना चाहिए, ऐसी इनकी मांग है. देखना ही है कि प्रशासन इनकी मांगे कब तक सॉल्व करता है, कब तक पूरी करता है. मी ज्योती प्रकाश सरडे, नगर परिषद शाळा क्रमांक 11 मध्ये खिचडी शिजवते काटोलला. आमच्या समस्या अशा आहे की आम्हाला 1000 रुपये मिळतात, आणि मेन मुद्दा म्हणजे हा शहरी भागाचा म्हणून दिला आहे एक. ग्रामीण भागाला 2000 रुपये आहे, 25 मुलामागे 1000 रुपये देतात, आणि शहरी भागालाच का बरं नाही? शहरी भागामध्ये कमी पेमेंट देत आहे, आणि पेमेंट देऊनही त्यामध्ये कामंही भरपूर घेत आहेत. कामं भरपूर घेऊन आमच्या मागे त्रास सुट्या पण नाही आम्हाला. आणि काही ज्या बाया काढल्या आहेत त्यांना पण घेण्यासाठी काही म्हणजे प्रयत्न करावा, त्याच्यासाठी आम्ही हा मोर्चा घेतो. आणि जोपर्यंत आमचं पेमेंट वाढत नाही तोपर्यंत आम्ही वेळोवेळी मोर्चे व आंदोलन करू. 5 तारखेच्या आत पेमेंट झालेलाच पाहिजे खिचडीवाल्यांना, आणि 10,000 रुपये वेतन श्रेणी हे मिळायला पाहिजे. नगर परिषदेच्या ज्या शाळा आहे त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या गळती होत आहे, म्हणजे पुन्हा कमी होत आहे. त्याच्यामुळे काय आहे, नगर परिषद आणि जिल्हा परिषदेचे जे नियम आहेत की विद्यार्थ्यांना 25 ते 23 विद्यार्थ्यापर्यंत 1000 रुपये 2000 रुपये महिना, तर हा नगर परिषदेच्या ज्या खिचडीवाल्या आहेत त्यांनाही तेवढाच महिना मिळाला पाहिजे. आणि त्यांचे जे आपल्या पंचायत समितीचे आपल्या समितीवाले जे लोक आहेत ते म्हणजे आपल्या बाया लावतात, ते हे जे बाया लावणे काम आहे हे पंचायत समितीवाल्यांकडे नाही पाहिजे, ते आमच्याचकडे पाहिजे. आम्ही जे 2002 पासून जी खिचडी शिजवत महिला आहे तीच महिला सतत काम करत राहिली पाहिजे, आणि त्या महिलेला चपराशी कमकुम हा दर्जा मिळाला पाहिजे. मी जिल्हा परिषद शाळेमध्ये काम करते. कुहीला 4 वर्ग आहे, आणि जे ग्रामीण भागामध्ये 26 विद्यार्थ्याच्या मागे 2000 देतात, आणि आज आम्ही 120 विद्यार्थ्यांचं काम करतो. आम्हाला फक्त 2000 रुपये देतात. एवढे सारे कामं करून घेतात. भात करा तर भाजी करा, इथे वाढा तिथे वाढा, आमचा हक आम्हाला मिळालाच पाहिजे. आज एप्रिल महिन्यापासून आमचे पगार झालेले नाही. 2 मुलं आहे पाठीशी, त्यांचा आम्ही खर्च किंवा घर कसं चालवायचं, काय करायचं
आत्महत्येवर म्हणजे ह्या येऊन गेलं तर काय करायचं, याचा आम्हाला म्हणजे आम्हाला आमच्या कामाचा किंवा आमच्या पगाराचा न्याय मिळालाच पाहिजे आणि वेळोवेळी आम्हाला पगार मिळालाच पाहिजे। तो इनकी जितनी भी मांगे हैं वो जायज़ मांगे हैं। वो मांगे इनकी ये है कि जितना काम इन लोगों से किया जाता है उस हिसाब से इन्हें सैलरी मिलनी चाहिए, जबकि इन्हें उतनी सैलरी नहीं मिलती है। सैलरी के तौर पर देखा जाए, पगार के तौर पर अगर देखा जाए, वेतन के तौर पर अगर देखा जाए तो इन्हें वेतन काफ़ी कम है, लेकिन इनसे काम बहुत ज़्यादा लिए जाते हैं। सुबह 7 बजे के करीब ये महिलाएं अपने स्कूलों में चली जाती हैं और उन स्कूलों में पूरा काम दिन भर करने के बाद शाम को 6-7 बजे तक तकरीबन 12 घंटा ये लोग काम करती है। साथ ही साथ इन्हें जो दर्जा दिया गया है, इन्हें जो पद दिया गया है वो पद सिर्फ और सिर्फ हेल्पर का दिया गया है। तो इनकी मांग ये भी है कि उन्हें हेल्पर का पद न देते हुए उन्हें कुक ये पद पे रखा जाए और उनकी सॅलरी उनका वेतन बढ़ाया जाए। मॅडम ना मला अजून अशी धमकी दिली आहे की तू अगर म्हणजे काम नाही करशील तर आम्ही दुसरी बाई लावून देऊ। आवाज माझं नाव वनिता धर्मपाल डाट, मी अमरनगरच्या शाळेमध्ये खिचडीचं काम करते आहे। मला 15 वर्ष होत आहेत काम करताना। आतापर्यंत आम्हाला मानधन नाही का, शाळेचं सत्र जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासून आम्हाला एकही मानधन नाही मिळाले आहे। तर आम्ही कसं काय करायचं बा, आणि वरून आम्हाला कामही वाढलेले आहेत, कामही इतके वाढलेले आहेत की त्यांचे भांडे धुवा, त्यांचे डबे धुवा, मुलांना पाणी पुरवा, मुलांच्या वर्गखोल्या झाडा, परिसर झाडा, ही इतके कामं घेतल्याच्या नंतर बी आम्हाला 5-5, 6-6 महिने पेमेंट नाही दिला जात। आम्ही काय करायचं? तर आम्हाला सरकारचं एकच म्हणणं आहे की आम्हाला पेमेंट आमच्या बँकेतून झाला पाहिजे। आम्ही यांच्या हातातनं का घ्यावं पेमेंट, आणि वरून हे आपले जेवढे देतात तेवढेच आम्हाला घ्यावं लागते। त्यासाठी आम्हाला आमचा पेमेंट बँकेतनं झाला पाहिजे। माझं म्हणणं हाच आहे सरकारला आणि आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकाला सुद्धा। तो कहीं तो भी आपका कहना यह है कि जो प्रिंसिपल है, जो मुख्याध्यापक है आपके स्कूल के, वो लोग आपको कम पैसा देते हैं? हमारा जितना भी पेमेंट आता है, पहले तो हमको चेक नहीं देते थे, अपने हाथ से देते थे, हमको मालूम भी नहीं था कितना पेमेंट आता है कितना नहीं। लेकिन अभी हमारी यूनियन चालू है, जब से हमको चेक देते हैं तो चेक हमारे हाथ में नहीं देते, वो लोग तोड़ के लाते हैं, तो हमको तो मालूम ही नहीं पड़ता। तो कितने का चेक मिलता है? 1000 रुपए का, 2000 रुपए का, सब लड़कों के पीछे है। तो ऐसा बोलते हैं कि जब बढ़ के आएगा तो बराबर बढ़ के देंगे, ऐसा उनका कहना है। तो स्थिति कुछ ऐसी है कि जो प्रिंसिपल है, जो मुख्याध्यापक है, वो अपने हाथ से पैसे बांटते हैं और ये लोग उस चीज़ के विरोध में है। कहीं तो भी प्रशासन जब सभी के अकाउंट में पैसा जमा कर रही है तो इन लोगों का कहना यह है कि उनके भी अकाउंट में जमा पैसा किया जाए, ताकि इन्हें पता चले इन्हें सैलरी कितनी है और इन्हें कितना वेतन मिलता है। और भी लोगों से बातचीत करके जानते हैं। माझे नाव कुसुम मेश्राम आहे। मी ग्रामीण भागामध्ये उमरेड तालुक्यातील शेव या गावी आहार शिजवण्याचं काम करते। तसेच आम्हाला आवार झाडणे, पाणी भरणे, वर्ग स्वच्छ करणे, तांदूळ साफ करणे आणि खिचडी पकवणे, मुलांना तो आहार रांगेत बसवून तो वाटप करणे, गंज भांडी स्वच्छ धुवून ते ठेवणे, असे कामं करावी लागतात। व आम्हाला 1000 रुपये मानधन चेकतर्फे मिळत आहे। आता मागच्या वर्षीपासून मी 5-6 वर्ष झाले तर काम करत आहे शाळेमध्ये। आणि मॅडमचं म्हणणं असं आहे की जे इंधन खर्च असते ते तुम्ही आपल्याच याच्यातून करा, आल्यानंतर मी नंतर पैसे तुम्हाला देईन त्या इंधनाचे, असा म्हणजे लाद माझ्यावर त्या प्रिन्सिपल मॅडमनी केलेला आहे। तर मला ते परवडत नाही असं म्हटल्यानंतरही त्यांनी काही मला मदद केलेली नाही है। तो जो लोग पिछले 10-10, 15-15 सालों से काम किए जा रहे हैं, उन्हें इस तरह धमकाया जा रहा है कि अगर आपने ठीक ढंग से काम नहीं किया तो आपको निकाल दिया जाएगा। कहीं तो भी उन्हें परमानेंट करने की बात तो दूर, लेकिन उन्हें निकालने की धमकी दी जा रही है, जबकि ये लोग अपना काम पूरी तरह से और बहुत अच्छे तरीके से करते हैं। सुबह 7 बजे से शाम को 7 बजे तक, स्कूल शुरू होने के पहले से स्कूल शुरू होने के बंद तक ये लोग पूरे दिन स्कूल में रहते हैं, फिर भी इन्हें वेतन काफ़ी कम मिलता है। तो उसी वेतन को लेके और अपने हकों को लेके ये सारे लोग यहाँ पे आए हुए हैं। और भी लोगों से बातचीत करके जानते हैं कि वो क्या चाहते हैं इस बारे में। मी सावनेरहून बोलत आहे, जवाहरलाल नेहरू हायस्कूल शाळेमधून बोलत आहे। 2003 पासून मी काम करत आहे, पण मला 1000च रुपये पेमेंट मिळत आहे। 350 मुलं आहे, पण त्यापैकी 1000 रुपये मला आणि 1000 रुपये दुसऱ्या बाईला, अशा 2च बाया आहे आणि 1000च रुपये आजपर्यंत मिळाला आहे ना। सर आपल्याच हाताने पैसे देते, अजूनही आमचे पेमेंट वाढवला नाही ना, बँकेतर्फे केला नाही। आमचा पेमेंट बँकेतर्फे व्हावं असे आमची इच्छा आहे। माझं नाव कांताबाई आटे, प्रीतमजी आटे आहे आणि मी पिपळा ते सावनेर तालुक्यामध्ये खिचडी बनवत आहे। 8 वाजता ते 5 वाजेपर्यंत ड्युटी करते आणि मुलांना जेवण देते आणि अजूनही पण मॅडमना मला आपल्या हाताने पगार
देत आहे आणि माझे पगार बँकमधून झालेले नाही आणि मॅडमनं मला अजून अशी धमकी दिली आहे की तू अगर म्हणजे काम नाही करशील तर आम्ही दुसरी बाई लावून देऊ आणि तुला पूर्णच कामं करायची आहे आणि तोपर्यंत शिवचे ऑर्डर येत नाही तोपर्यंत आम्ही तुमचं मानधन वाढवत नाही। तो स्थिति कुछ ऐसी है यहाँ की कि हर कोई चाहता है कि उनके वेतन बढ़े, लेकिन कहीं तो भी जो प्रिंसिपल्स है, जो वहाँ के हेड ऑफ द डिपार्टमेंट है, वो इन्हें ये बात कह के टाल देते हैं कि जब तक सीओ से ऑर्डर नहीं आएंगे तब तक इनके वेतन नहीं बढ़ाए जाएंगे, जबकि इनसे काम ज़रूरत से ज़्यादा लिया जा रहा है। मी भिवापूर तहसीलमधून भगवानपूर जिल्हा परिषद शाळेतील मदतनीस बोलत आहे। माझ्या शाळेमध्ये मी 5 वर्ष लगातार काम केलं आणि ही काहीतरी प्रत्येक गावागावामध्ये समितीचे लोक जे शाळा व्यवस्थापन समितीचे लोक असतात ते स्वतःचा हक्क गाजवतात। शाळेला हेडमास्टर असून हेडमास्टर कोणीच कामाचा नसतो, तो सगळे कामं जिल्हा परिषदच्या समितीचे जे व्यवस्थापन आहे त्यांच्याकडे सोपवून देतात। त्यांनी कधी काढायची कोणत्या बाईला, कधी ठेवायची कोणत्या बाईला आणि आम्ही जे 10-10 वर्ष 5-5 वर्ष जर त्या शाळेमध्ये काम केलं आणि मध्येच ते वाले व्यवस्थापन समितीचे म्हणतात की नाही वरून नियम आला आहे, वरून नियम आला की बाई बदलवायची आहे, बाई ठेवायची आहे, असं जर प्रत्येक वेळेस काढत जायचं ठेवत जायचं मग आम्ही लोकांनी कुठे जायचं। 10-10 वर्ष जर काम केलं त्या शाळेमध्ये आणि मध्ये ज्यांनी काढलं तर आम्ही अख्खं आमचं 10 वर्ष किंवा 5 वर्ष त्या कामामध्ये जातात, मग आम्हाला परत दुसरे कामं करण्याची सवय नसते ना, मग आम्ही लोकांनी कुठे जायचं। आणि हे लोक सांगतात की समितीच्याच लोकांचं अधिकार आहे, म्हणते हा आम्हाला अधिकार समितीच्या लोकांचा आहे किंवा नाही आहे हे आम्हाला स्वतः GR दाखवा म्हणा, आम्हाला स्वतः लिहून दाखवा की हा अधिकार समितीचा असतो की मुख्याध्यापकाचा असतो। तो GR मध्ये आहेच नाही, पण हे स्वतःचे हक्क गाजवतात। म्हणून आम्हाला एक रिक्वेस्ट आहे त्यांच्याकडे की असा GR लिहून पाठवा की हा अधिकार समितीकडे नसून मुख्याध्यापकाकडे नसून हा अधिकार कुणाकडे आहे तो अधिकार लिहून दाखवा आम्हाला आणि आम्हाला GR पाठवा अशी आमची। बगर धोकड्यावरून बोलत आहे, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आहे मी, मास्तरनं मला काल आहे आज सचिव लोकांना अजून ते 2 लोकांना काल आहे, ते लोक म्हणते मास्तरकडे जा, मास्तर म्हणते त्याच्याकडे जा आणि मोठ बिजू टाकायला गेलो तर टाकून नाही दिली आणि कसे बोलते बेकार इल्या सापडल्या रुण्या सापडल्या तर एखादी सपोर्ट नाही दाखवला आणि आता मी घरी आहे। किती दिवसापासून घरी आहात? 6 महिने झाले। 6 महिन्यापासून दहा वर्षापासून करत आहोत। 3 महिन्याची ऑपरेशनाची होती, पोरं बारं घेऊन सनीने केलं मी ना, कोणी बाहेर राहत नव्हते आणि आता मला काढून दिलं जवानबाई पाहिजे म्हणते, जवानबाई ठेवली ते बाई बिन झगडा करते, तिचे बाय बाप झगडा करते माझ्या संग आमच्या जातीची अडीवर लड़ून सोल। जैसे कि इस माई के कहने के हिसाब से ये पिछले कई सालों से वहाँ पे काम कर रहे थे और पिछले 3 महीने 4 महीने के पहले इन्हें अचानक निकाल दिया गया, बगैर किसी इंटीमेशन के इन्हें निकाल दिया गया। अब इस स्थिति में इन्होंने क्या करना चाहिए? साथ ही साथ वहाँ की जो मुख्याध्यापिका है उनका कहना ये था कि कहीं तो भी उन्हें जवान औरत चाहिए। अगर उन्हें वाकई में जवान औरत चाहिए थी तो फिर रखते वक्त उन्होंने पहले ये क्यों नहीं सोचा? और अगर पिछले 10 सालों से उन्होंने इनको रखा है तो अचानक ऐसा क्या हो गया कि उन्हें दूसरी औरत की जरूरत पड़ी, जबकि ये पिछले कई सालों से वहाँ पे काम कर रही थी। ये स्थिति है। और भी लोगों से बातचीत करते हैं। माझं नाव सुषमा ठवकर आहे, मी मांडरची आहे। मी ज्या शाळेमध्ये काम करते त्या शाळेमध्ये चपराशी आहे नाही आणि मी ज्या शाळेमध्ये काम करते तिथे 2 बाई आहे, दोघीमधून एक स्वयंपाक करते आणि एका बाईला पूर्ण वर्ग झाडून काढायला लावतात आणि पूर्ण मुलांना बसावला आणि जेवण करायला पण बायाच काम करतात आणि पूर्ण पटांगण ही बायाच्याच हाताने करून घेतात। ती मॅडम बायांच्याच हाताने करून घेतात आणि आपण म्हटलं पाणीसुद्धा बायांच्याच हाताने आणि पटांगण सगळे कामं बायांच्या हातात करून घेतात। आम्ही जसं चपराशाचं काम करतो तसं आम्हाला चपराशाचा जसा 18,000 पगार आहे तर आम्हाला त्याच्यातून 18 नको पण आम्हाला 10 तरी मिळावा अशी आमची मागणी आहे। आम्ही चपराशापेक्षाही जास्त काम करतो, चपराशाचाही पुरा काम करतो आम्ही आणि स्वयंपाकही पूर्ण करतो। आम्हाला जे मानधन हवा तो 10,000 तरी पाहिजेच अशी आमची मागणी आहे। धन्यवाद। मी ज्योती दाभोळदुपके बोलत आहे, शिरसी स्वर्गीय सुंदरा चव्हाणमधील शाळेमध्ये काम करत आहे। खिचडी शिजवण्याचा इंधन खर्च आमच्याकडेच आहे। आम्ही म्हणलो सर आम्ही इंधन खर्च आपल्याकडे घेऊ शकत नाही, तर म्हणे सर तुम्हाला काढण्यात येईल, तुम्ही इंधन खर्च कुठूनही आणा, इंधनाचे पैसे अजून आम्हाला मिळाले नाही आहेत। इंधन नाही आणाल तर तुम्ही काम कसे करणार? इंधनवाल्या बाया आम्ही दुसऱ्या पाहू म्हणतात सर। इंधन कुठचं आणून जी आमच्या गावाला पूर्ण पाणी झालं आहे, पूर्ण भोवताल पाणी होऊन गेला, काढायचा प्रवास नाही आहे, तर आम्हाला काढायचं पाणी पैसा पाहिजे अशी आमची मागणी आहे त्यांना। स्थिति कुछ ऐसी है कि
इनसे खाना पकाने के साथ साथ इन्हें ये भी कहा जाता है कि जलावे के लिए जो लकड़ी लगती है वो लकड़ियाँ भी आप ही लाएं। अब ये लोगों ने वो लकड़ियाँ कहाँ से लानी चाहिए? अगर ये लोग वो लकड़ियाँ खरीद के लाते हैं तो 1000 रुपये की तनख्वाह में वो लोग लकड़ियाँ खरीदेंगे या फिर अपने घर का गुजारा करेंगे? ये एक सवाल उठता है। जब ये लोग लकड़ियाँ खरीद के लाते हैं तो उन लकड़ियों का तक इन्हें पैसा नहीं मिलता है। या जिल्हा परिषद नक्षी येथून बोलत, भ्यापूर तालुक्यामधून बोलत आहे। आमच्या इथं खिचडीवाल्या आणि स्वयंपाकीन आणि मदतनीस अशा 2 बायांना 2000 रुपये असे मानधन मिळत होते, परंतु ते न करता अर्धा 2000तून 1000 रुपये मानधन मिळत आहे। तिला 1000 रुपये, मला 1000 रुपये असे 2000 रुपये मिळत आहे। परंतु पण सर्व काम हे पटांगण, भांडे घासणे, सर्व साफसफाई करणे, सर्वच कामं करावं लागतात आणि असे म्हणतात की हे तुम्ही पूर्णच कामं करावं लागते, स्वयंपाक करावं लागते, सर्व करावं लागते। तर मुलांना एकही कामं करायचीच नाही आहेत, तुम्हीच करायचे आहेत, तुम्ही केल्याशिवाय दुसरे कामं मुलांना सांगायचीच नाही, असे त्यांचं म्हणणं आहे। माझं नाव चंदा राजू मेसराबाई, मी ठाण्यावरून बोलत आहे। आमच्या शाळेमध्ये गावातील लोक बर्डन टाकतात की 31 विद्यार्थी असल्या कारणानं या शाळेमध्ये 2 बाह्या पाहिजे आणि ह्या 2 बाह्या असून शानी वाद निर्माण करणं आणि माझं रिक्वेस्ट हे आहे की असा वाद न होता गावामध्ये किंवा प्रत्येक शाळेमध्ये तुम्ही जेथपर्यंत शिवोकडून लेटर प्रत्येक शाळेमध्ये पाठवत नाही तेथपर्यंत हे काही समितीवाले किंवा गाववाले काही चुपचाप बसत नाही, ही माझी एक मागणी आहे। आणि इंधन हे म्हणजे गॅस, प्रत्येक शाळेमध्ये गॅस मिळाली पाहिजे आणि आमच्या पगारामध्ये वाढ झाली पाहिजे आणि चपराशी म्हणून हे आमची नेमणूक झाली पाहिजे, हीच माझी मागणी। ये सारे लोग अपनी जितनी भी मांगे यहाँ पे लेके खड़े हुए हैं और ये सारे लोग जिन मांगों को लेके धरना आंदोलन चला रहे हैं वो मांगे कहीं तो भी जायज है। देखना यह है कि अब इनकी मांगे कब तक पूरी होती है। साथ ही साथ इन लोगों का सीधा आरोप ये है कि जो मुख्याध्यापक है वो इनकी सैलरी करता है। साथ ही साथ उन्हें ये कहा जाता है कि 25 स्टूडेंट के पीछे अगर एक काम वाली, एक बाई, अगर एक मददनीस रखी जाती है तो फिर उससे ज़्यादा लड़कों के लिए ज़्यादा मददनीस रखी जाती है। तो इसका इन्हें एक लेटर चाहिए, सीईओ की तरफ से एक लेटर चाहिए, साथ ही साथ एक जीआर बनना चाहिए इनके लिए, और वो जीआर जब इनके हाथ में लगेगा उसके बाद ही ये लोग अपना आंदोलन कहीं तो भी रोकेंगे, ये कहना इन लोगों का है। एखादी बाई विधवा राहिली तर तिनं कसं चालवायचं, कसं नाही चालवायचं, एखाद्या बाईचं कसं करायचं, हे माझं नाव प्रभा महेंद्र सयम आहे। मी सालई दाबा इथून सालई दाबाच्या शाळेतली आहे। आम्हाला 2 बाया आहे आमच्याकडे, 1000 रुपये मिळतात दोघीला। शाळा परिसर स्वच्छ करावं लागते, एका बाईला, एक बाई स्वयंपाक बनवते, रूमा वगैरे, संडास बाथरूम साफ करावं लागते, भांडे वगैरे, पाणी वगैरे विहिरीचं साणून भरावं लागते, एवढे काम आहे। आम्हाला बँकेद्वारे पगार झाला पाहिजे। माझं नाव कुसुम भैयाजी चौधरी, मी उमरेड तालुक्यातून हेवती या गावावरची स्वयंपाकीन आहे। मी उच्च प्राथमिक शाळा हेवती या गावात स्वयंपाक बनवतो, पोरांचा स्वयंपाक। आम्हाला फक्त 1000 रुपये मानधन मिळते। त्या 1000 रुपयात का होते सर? 1000 रुपयात आमचं भागत नाही, आम्हाला मानधन वाढवून पाहिजे। आणि जिथे 25 पोराच्या मागं एक मदतनीस लावली आहे आणि जिथं 26 मुलं आहे तिथं 2 मदतनीस, तर मग हे असं का बा? तर याच्यासाठी 100 ते 150 मुलांचा स्वयंपाक एकटी बाई करू शकते, त्याच्यासाठी त्या एकाच बाईला जे काही मानधन द्यायचं ते द्यायला पाहिजे। ते एका बाईच्या मानधनामध्ये 2 बाया ठेवल्या आहेत, तर ते एका बाईचं मानधन 2 बाईला देतात। आता हे आणि हे समितीवाल्याची, हे सर्व समितीवाल्यांचीच कारवाई आहे ही सर्व। त्या दिवशी मी मॅडमला विचारलं, म्हणलं मॅडम कोण्या अधिकारातून समितीवाल्यांना अधिकार आहे बा हा बाया काढण्याचा, ठेवण्याचा? तर त्या मुख्याध्यापक आमच्या शाळेच्या म्हणत होत्या का जीआर आहे बा त्यांच्या नावात, त्यांना अधिकार आहे बाया ठेवायचा, काढायचा। तर कोण्या अधिकारातून म्हटलं मी त्यांना, तुमचा जीआर दाखवा। तर म्हणे आम्ही जीआर दाखवू शकत नाही म्हणे, तुम्हाला आम्ही जीआर कसा दाखवू? तो यहाँ पे जितने भी लोग हैं वो सारे लोगों के बातों से एक ही बात ध्यान में आ रही है, तो कहीं तो भी इस प्रशासन में हुकुमशाही चल रही, कहीं तो भी ये चल रहा है कि राजा बोले और उसकी दाढ़ी हिले, इस तरह के निर्णय वहाँ पे चल रहा है, जबकि ऐसे नहीं होना चाहिए। इन लोगों को इनके हक मिलने चाहिए। ये लोग अपने हकों के लिए हर बार लड़ते हैं और हर बार किसी ना किसी बहाने इन्हें वो टाल दिया जाता है, इनके हक इन्हें नहीं मिलते हैं। और भी लोगों से बातचीत करके जानते हैं। माझे नाव छाया दामोदर वाघमारे आहे, मी धापेवाडला खिचडी शिजवते कोलबा स्वामी विद्यालयामध्ये। तर आमच्या विधवा बाया आहे, त्या विधवा बायाचं कसं होईल, इतक्या दिवसात पगार नाही मिळणार, ते
म्हणून म्हणतो माझे मुलं तर मोठे मोठेच आहे, काही काही बायाचे मुलं छोटे छोटे आहेत, त्या बाया कशा वापर करतील, कशा शिकवतील पोरांना, कशा जीव घालतील पोरांना, हे माझं म्हणणं आहे. तर महिन्याच्या महिन्याला पगार मिळावा असं माझी इच्छा आहे. मी लोकजी शाळा शिजवत आहे, ममता नरेंद्र लुगडकर. मला नाही का 450 रुपये भेटत होते, आता 1000 रुपये भेटत आहे. ते महिन्याच्या महिन्या भेटत नाही. एखादी बाई विधवा राहिली तर तिनं कसं चालवायचं, कसं नाही चालवायचं, एखाद्या बाईचं कसं करायचं, हे मला हेच पाहिजे का मला महिन्याच्या महिना पगार भेटला पाहिजे. कुमुदिनी निरटकर संत ताजुद्दीन बाबा हायस्कूल वाकी इथून आलेली आहे. मला आमच्याकडून ज्या सुट्ट्या होतात, जसं आम्ही आजारी पडतो किंवा आज आम्ही इथं आंदोलनामध्ये आलेलो आहे, त्या आमचे पैसे कापले जातात आणि मुख्याध्यापक म्हणतात की आम्हाला ते पैसे मिळाले पाहिजे. आमच्याकडनं ते पैसे घेतात आणि म्हणतात की आम्हाला ते पैशाची गरज आहे बा, हे पैसे आम्हीच कापू शकू म्हणून आम्हाला ते पैसे पाहिजे. हे सुट्ट्याचे पैसे कापले तर आमचं त्या पगारात कसं भागणार, एवढंच माझं म्हणणं. मी खापरी मोरेश्वर खापरी इथून बोलत आहे. वर्षा सावरकर. संडासमध्ये पाणी टाका, झाडझूड करा, वर्ग साफ करा, आली वेळ त्याच्याजवळ चहा सुद्धा नेऊन द्या. आणि असंही करून तुम्ही महिन्याच्या महिना आम्हाला पगार नाही देऊ शकत, हे तर मग आम्ही बाकीचा व्यवहार कसा करायचा. आणि एखाद्या तापानं जर आलं तर आजचे 100 रुपये द्या ह्या बाईला रोज, असं पटकन म्हणून देतात. एक दिवस सुद्धा थांबू नाही शकत ना. आम्ही 4-4, 5-5 महिने थांबू शकतो आणि ती बाई एक महिना, एक दिवस, एका महिन्यातून एक दिवस जर आली तर तिला एक दिवस थांबू नाही शकत, अशी आमची रिक्वेस्ट आहे. तर हा पगार महिन्याचा यावा आणि आमचं काहीतरी हे व्हावं. तो बहुत से लोग अपनी अपनी बातें लेके यहाँ पे आए हैं. बातें सिर्फ इतनी है कि जब कभी भी जिस किसी भी दिन ये किसी कारणवश अगर स्कूल में नहीं जा पाते हैं तो उस दिन की सैलरी इनसे डिडक्ट की जाती है. सैलरी डिडक्ट करने की बात जब आती है तब जितनी सैलरी इन्हें दी जाती है उससे ज़्यादा डिडक्ट की जाती है, क्योंकि दूसरी बाई बाहर से बुलानी पड़ती है और वो बाई ज़्यादा पैसे लेती है. अगर ज़्यादा पैसे डिडक्ट किए जाते हैं तो फिर देते वक्त कम पैसे क्यों दिए जाते हैं, ऐसे बहुत से सवाल उठते हैं. और भी लोगों से बातचीत करके जानते हैं. माझं नाव प्रभा अशोकराजे दानरकर आहे. मी नरखेड तालुक्यामधून बोलतो. माझं एकच म्हणणं आहे का महिन्याच्या महिने आम्हाला पेमेंट दिलं पाहिजे बा. 4-5 महिने झाले आम्हाला अजून पेमेंट मिळालं नाही. आम्ही खाणार काय? शिक्षक आहे तर जर एक महिना जर पेमेंट रोखलं तर ते 1 नाही 2 नाही 3 पत्रक पाठवते, पण आमचं काहीच हे ठेवत नाही. आणि मेन म्हणजे आम्ही 10 महिने शाळेत काम करतो, त्याची आम्हाला काहीच म्हणजे लेखी काहीच नाही. शाळेमध्ये शिक्षकाले तर सिग्नेचर करतात, काही करतात. आम्ही तर आम्हाला कोणी विचारत बी नाही, काही म्हणत बी नाही. म्हणजे आल्या जा तशाच जा तुम्ही. जर आम्ही आजचा विषय ठेवला तिथं, म्हटलं सर आम्हाला इथं जायचं आहे तर तुम्ही लेखी द्या. हो लेखी देतो, पण आम्ही आजपर्यंत काम केलं त्याचं लेखी कुठं? काहीच नाही आमच्यापाशी सबूत म्हणून, काहीच नाही आमच्यापाशी. सरकारला एकच म्हणतो की आम्हाला काही ना काही सबूत द्या बा तुम्ही. जसं शिक्षकाला सबूत आहे, शाळेत आल्याबरोबर ते 10 वाजून 5 मिनिटांना आले तशी सही करते, पण आम्ही जातो सकाळपासून. मग आमचं काहीच मोबदला देत नाही ते. आणि महिन्याच्या महिने आमचं पेमेंट झालं पाहिजे. 4 महिने 5 महिने जर पेमेंट देणार आहे तर आम्ही खाणार काय? आम्ही आमचा कसं प्रपंच चालू? शेतामध्ये जर कामाला गेलो तर आठवड्याच्या आठवड्यात तरी पैसे मिळते. आम्हाला 4-4 महिने जर तुम्ही पैसे तर आमचे मुलं बाळ आहे, घरी प्रपंच कसं सांभाळबा, तर महिन्याच्या महिन्यात तरी आम्हाला पेमेंट देत जाबा, आमची एवढीच विनंती आहे. माझे नाव शकून नोरोली आहे. मी जोलवाडी नरखेड तालुक्यात खिचडी शिजवतो प्राथमिक शाळेत. आमच्या म्हणजे 4 महिने झाले, 5 महिना समोरच्या वर्षाची 1 महिना आमच्या अजून आहेत, तसे 5 महिने 6 महिने झाले तर आतापर्यंत आम्हाला पैसा भेटला नाही. आम्ही एवढे पैसे आम्हाला वेळेवर भेटला पाहिजे आणि आम्हाला शासकीय दर्जा मिळाला पाहिजे, हेच आमची अपेक्षा आहे. माझे नाव कांता तुकाराम डोंबळे. मी परसोडी शाळेमध्ये खिचडी शिजवत आहे. तर आम्हाला बी सकाळपासून जाऊन पटांगण झाडणे, वर्ग झाडणे, चटया टाकणे, वरून 10 वाजे गेली की स्वयंपाक बनवणे, जेवण वाढणे, ताटं भांडे सर्व काही धुवून 5 वाजे सुट्टी. तर एवढे कामं करून आम्हाला त्याचा मोबदला मिळत नाही. 1000 रुपयामध्ये आज भाजीचा जर अर्धा किलो घ्यायला गेला तर 50 रुपयाचा होते. तर त्याच्यामध्ये मुलांचा कसा सांभाळ करावा, म्हणून शासनाने असा हा अधिकार एवढा आमचा मानधन चपराशाचा मानधन दिल्या पाहिजे आणि महिन्याच्या महिन्याला पगार दिला पाहिजे, हीच आमची मागणी आहे. इन लोगों की जो मांगे है वो भले ही कितनी ही जायज़ है, लेकिन देखना यह है कि प्रशासन इनकी मांगों के ऊपर क्या ध्यान देता है और साथ ही साथ जो हुकूमशाही इनके स्कूलों में चलते हैं उस हुकूमशाही के ऊपर प्रशासन किस तरह के निर्णय लेता है, किस तरह के कदम उठाता है. और भी लोगों से बातचीत करते हैं और जानते हैं उनका क्या कहना है इस बारे में. माझे पूर्ण नाव अर्चना ज्ञानेश्वर वाकडे. मी जिल्हा परिषद कुंभारी शाळेतून बोलत आहे. मी हे म्हणत आहे की आपल्या आता 150 मुलं आहेत, त्यांचं हे म्हणजे कसं हे करायचं, कारण की 2 मदस्ती म्हणजे एक खिचडीवाली बाई किंवा मदस्ती असली त्याला म्हणजे आता 1000 किंवा मिळाले. तर आता म्हणजे माझ्या शाळेत नव्हती, आता यावर्षी कारण की मुलं वाढले तर त्यांनी ठेवली एक बाई. आता ती कारण की बाई 12वी झालेली आहे, मी कारण की 10वी नापास आहे. शिक्षकांनी असं अर्ज केला का म्हणजे आता पंचायत समितीमधून लिहून आणा, कारण की 10वीवाली बाई म्हणजे चालत नाही बा मुसऱ्या. मी म्हणजे 2005 पासून मी खिचडी केली. मी पुन्हा त्यांनी म्हणलं आजपर्यंत म्हणलं हे अशी तक्रार आली नाही. म्हणलं आता म्हणलं तुमचं काय झालं, पुन्हा त्यानं सरपंचाकडून लिहून आला. त्या दिवशी मी पुन्हा पालक सभा घेतली, त्या पालक सभामध्ये सुद्धा बोलली मी.
तर ते असे म्हणत होते. मी नाही फक्त एवढंच म्हणलं, म्हणजे स्वयंपाकाविषयी म्हणलं आता काही म्हणलं काढायचा म्हणजे शॉर्टच आहे बा म्हणलं. गॅसविषयी मी अशी बोलली होती. त्या सरांनी राग आला. त्या सरांनी 4 लोक जमा केले पालक सभामध्ये. ते बोलले शिक्षक आम्हाला ही खिचडीवाली बाई नाही पाहिजे बा म्हणून त्याने अशी माझ्यावर तक्रार केली. माझे नाव रंजना पुंडलिक बांधते. मी शिवनी या गावात खिचडी शिजवते. आज आम्हाला 10 वर्षापासून आम्ही खिचडी करते. 25 मुलांच्या पाठी एका विद्यार्थ्याच्या पाठी आम्हाला पैसा मिळत होता. माझ्या शाळेत 75 विद्यार्थी आहेत आणि माझा पगार 2000पर्यंत पडत होता आणि तो न पडता तो मला 2000 रुपये न मिळता मला 1000च रुपये मिळत आहेत. यासाठी आम्हाला वाढ पाहिजे. माझे नाव मंगला खुशाल देवार. मी खैरीची राहणारी आहो. आमच्या शाळेत 46 मुलं आहेत. तर मला आजपर्यंत 2000 भेटत होते. आता 1000 भेटत होते. आता 2000 भेटते. पण मला 10 वाजता जाऊन शाळा उघडणं, ते शिक्षक लोक 11 वाजता येतात. आपल्याचकडे शाळा उघडणं, चाबी गिबी सगळी दिली आहे. सगळी जबाबदारी माझ्यावर सोडली आहे. पण ते गावातले लोक काही वापरू देत नाही. कशानं काही होते. खिचडीवर संडास करून ठेवते. बाई चाली, बाईचे मुलं चाले असे म्हणतात. खूप त्रास चालू आहे आमच्या गावाकडे. तर ते आम्हाला सरकाराकडून काही नाही काही पाहिजे. माझे नाव कमल आहे. मी वेलसक्रेवरून आली आहे. मी 12 वर्षापासून शाने खिचडी बनवते आणि आता एक बाई लावली तर तिला 1000 मिळताना मला 1000 मिळते. मी पहिलेपासून शाने 12 वर्षापासून शाने 110 मुलांना जेवण वाढत होती. ताटही धुत होती आणि जेवण पण पकवून शाने वाढत होती. तरी पण आता एक बाई ठेवली तर तिला 1000 मिळते आणि मला 1000 मिळते. 4 महिने झाले तर पैसे काही एकही मिळाला नाही. माझे नाव सिंधू महादेव हर्षे आहे. मी भिवापूरवरून आली. मी बायज हायस्कूलमध्ये खिचडी शिजवते. माझ्या शाळेमध्ये 5 महिला आहेत. पण माझं म्हणणं एवढंच आहे का प्रत्येक महिलाला 1000, पण 1000मध्ये काही भागू शकत नाही. म्हणून माझं म्हणणं आहे का आमच्या शाळेविषयी काही विरुद्धपणा नाही, पण आम्हाला एवढं म्हणणं आहे का आमच्या पगाराची वाढ झाली पाहिजे ना महिन्याच्या महिन्याला पगार मिळालेला पाहिजे. तो हमने जाना आईटेक यूनियन के तहत ये सारे लोग यहाँ पे क्यों इकट्ठे हुए. इनकी सारे लोगों की ये मांगे है कि पिछले कई दिनों से कई महीनों से इनकी जो सैलरी नहीं हो रही वो सैलरी इनकी रेगुलर की जाए. साथ ही साथ 5 तारीख के अंदर ही इनकी सैलरी नहीं दी जाए. इसके अलावा इनकी मांगे ये भी है कि इन्हें GR दिखाया जाए कि कितने बच्चों के पीछे एक मददनीस रखी जाती है. साथ ही साथ इनका कहना ये भी है कि इन लोगों को चपरासी का दर्जा दिया जाए, प्यून का दर्जा दिया जाए और इनकी सैलरी बढ़ी जाए. अब देखना ये कि प्रशासन इनके फेवर में किस तरह के निर्णय लेता है और कब लेता है. दोस्तों वक्त हो चुका है यहाँ पे रुकने का, लेकिन रुकते इस वादे के साथ कि कल हम लोग फिर मिलेंगे नए लोगों के बीच नई समस्याओं के साथ, जानेंगे उनकी समस्याओं के बारे में उन्हीं की जुबान से और बुलंद करेंगे उनकी आवाज़ इस प्रोग्राम के जरिए जिसका नाम है आवाज़ आपकी. तो तब तक देखते रहिए आवाज़ इंडिया. खामोश है सरकार, अवाम किससे मांगे जवाब. कौन है बेजुबानों की आवाज. क्यों भयभीत है महिलाएं अपने ही आंगन में. शिक्षा के बाजार में क्यों बिक रहे हैं जवान चेहरे. क्यों भूखा है मेहनत कश किसान. सदे हुए हाथ किससे मांगे काम. एक ही जवाब उठे समूह की आवाज. हम बनेंगे इसकी परवाज. आवाज आप